मोस्ट ऑफ द सॉल्ट्स आर सोल्युबल इन वॉटर. पण असे काही सॉल्ट आहेत जे सॉल्ट असून सुद्धा वॉटरमध्ये इनसोल्युबल आहेत. मोस्ट ऑफ द आयनिक कंपाऊंड ज्यांचं मेल्टिंग पॉईंट हाय असतं, पण असेही काही आयनिक कंपाऊंड आहेत ज्यांचं मेल्टिंग पॉईंट लो आहे. या प्रश्नाचं उत्तर जर जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला शिकावं लागेल फजन्स रूल. नेमकं नीट आणि जेई सारख्या परीक्षेमध्ये काय होतं की तुम्हाला विचारलं जातं की विच ऑफ द फॉलोइंग इज इनसोल्युबल इन वॉटर, विच ऑफ द फॉलोइंग हॅज लोवेस्ट मेल्टिंग पॉईंट. आपण 4 ऑप्शन बघतो आणि 4ही ऑप्शनमध्ये आपल्याला सॉल्ट दिसायला लागतात, आयनिक कंपाऊंड दिसायला लागतात. पण त्यातल्या नेमक्या कोणत्या आयनिक कंपाऊंडमध्ये सॉल्युबिलिटी कमी आहे, नेमक्या कोणत्या आयनिक कंपाऊंडचा मेल्टिंग पॉईंट जास्त आहे, हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला शिकावं लागेल फजन्स रूल. तर मित्रांनो, सुरू करूयात फजनचा भजन. विठ्ठल विठ्ठल. फजन रूल शिकण्यासाठी तुम्हाला बेसिक काही गोष्टींची आवश्यकता आहे. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे पोलरायझिंग पॉवर. दुसरी गोष्ट तुम्हाला गरजेची आहे पोलराइज ॲबिलिटी. आणि तिसरी गोष्ट जी महत्त्वाची आहे दॅट इज सुडो इनर्ट कॉन्फिगरेशन. तर अशा या 3 गोष्टीची आपल्याला गरज आहे. जर या 3 गोष्टी आपल्याला कळल्या तर आपल्याला फजन रूल कळेल आणि त्याच्यावर आधारित सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला देता येतील. तो पोलरायझिंग पॉवर, पोलरायझॅबिलिटी आणि सुडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन, या 3 गोष्टी कळल्या म्हणजे इसको लगा डाला तो फजन झिंगाला आला. ठीक आहे, बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा पोलरायझिंग पॉवर, पोलरायझॅबिलिटी समजण्यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागेल कोव्हॅलंट बॉन्ड कशाला म्हणतात. ठीक आहे, कोव्हॅलंट बॉन्ड किंवा कोव्हॅलंट कंपाऊंड आपल्याला या जर गोष्टी कळल्या, कोव्हॅलंट बॉन्ड कशाला म्हणतात, कोव्हॅलंट कंपाऊंड कशाला म्हणतात, आयनिक बॉन्ड कसा तयार होतो किंवा आयनिक कंपाऊंड कशाला म्हणतात. तर सगळ्यात पहिलं कोव्हॅलंट बघूयात. जेव्हा शेजारच्या 2 एलिमेंट्समध्ये किंवा 2 ॲटममध्ये, शेजारच्या म्हणजे पिरियडिक टेबलमध्ये शेजारच्या 2 ॲटममध्ये किंवा सिमिलर ॲटम्समध्ये जेव्हा बॉन्डिंग होते तेव्हा कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. आणि जेव्हा एकमेकांपासून दूर, पिरियडिक टेबलमध्ये एकमेकांपासून दूर असलेल्या ॲटम्समध्ये जेव्हा बॉन्ड तयार होतो तेव्हा आयनिक बॉन्ड तयार होतो. कोव्हॅलंट बॉन्डची डेफिनेशन आहे द बॉन्ड विच इज फॉर्म बाय इक्वल ऑर म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि आयनिक बॉन्डची डेफिनेशन आहे द बॉन्ड विच इज फॉर्म बाय कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. कोव्हॅलंट बॉन्ड हा सेम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी और ऑलमोस्ट सेम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असलेल्या ॲटम्समध्ये होतो. आणि आयनिक बॉन्ड जो आहे तो आयनिक बॉन्ड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स असलेल्यामध्ये होतो. एक्झाम्पल बघूयात कोव्हॅलंट बॉन्डचे एक्झाम्पल. H म्हणजे H2 मधला बॉन्ड, Cl म्हणजे Cl2 मधला बॉन्ड. ठीक आहे, आयनिक कंपाऊंडचं किंवा आयनिक बॉन्डचं एक्झाम्पल आहे NaCl, जो की अगदी फेमस आहे. आपल्याला माहिती असेल की NaCl जो आहे तो वॉटर सॉल्युबल आहे. पण तेच आपण जर AgCl घेतला तर AgCl इज वॉटर इनसॉल्युबल. NaCl ह्याच्यामध्ये पण कॅटायन आहे, एनायन आहे. AgCl त्यात पण कॅटायन, त्यात पण अनायन. हा सुद्धा सॉल्ट आहे, हा सुद्धा सॉल्ट आहे. पण NaCl इज सॉल्युबल इन वॉटर, AgCl इज इनसॉल्युबल इन वॉटर. आणि हेच जाणून घेण्यासाठी आपल्याला शिकायचं फजन रूल. ओके, होपफुली तुम्हाला कोव्हॅलंट बॉन्ड आणि आयनिक बॉन्ड याच्यामधला फरक कळला असेल. कोव्हॅलंट बॉन्डमध्ये काय होतं, 2 ॲटम ज्यांच्यामध्ये बॉन्डिंग होणार आहे ते 2 ॲटम एक इलेक्ट्रॉन शेअर करतात आणि एक बॉन्ड तयार होतो. एक बॉन्ड 2 इलेक्ट्रॉन. आयनिक कंपाऊंडच्या बाबतीत काय होतं की समजा सोडियम क्लोराईडचं एक्झाम्पल घेतलं तर सोडियम एक इलेक्ट्रॉन लूज करतो. सोडियमने एक इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे सोडियम प्लस तयार होतो आणि क्लोरीन ॲटम एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो आणि Cl मायनस तयार होतो. तर Na प्लस आणि Cl मायनस यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन NaCl हा आयनिक कंपाऊंड तयार होतो. ठीक आहे, तर Cl2 चा विचार केला, H2 चा विचार केला तर हे कोव्हॅलंट कंपाऊंड्स आहेत. NaCl चा विचार करा, AgCl चा विचार केला, हे आयनिक कंपाऊंड्स आहेत. पण फजनचं इथेच ऑब्जेक्शन होतं. फजनचं असं म्हणणं होतं की या जगात कोणताही कंपाऊंड हा 100% आयनिक नाहीये आणि कोणताही कंपाऊंड हा 100% कोव्हॅलंट नाहीये. आपण पण म्हणत असतो की या जगात कुणीच धुतल्या तांदळासारखा नाहीये. एकदम सज्जन दिसणारा माणूस, त्याच्यामध्ये पण काही वाईट गुण असतात, तोही काहीतरी चुकीचं वागत असतो. किंवा एखादा वाईट माणूस आहे, अगदी वाईट माणूस आहे, त्यात पण आपण काहीतरी चांगलं शोधत असतो. म्हणजे कुणीच 100% चांगलं नाही, कुणीच 100% वाईट नाही. फजनचं हेच म्हणणं होतं. फजनच्या भजनमध्ये त्याने हेच सांगितलंय की बाबांनो, कुठलाही कोव्हॅलंट बॉन्ड 100% कोव्हॅलंट नाहीये. इथे जरी आपल्याला Cl दिसत असतील, H दिसत असेल, तरी सुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं पोलरायझेशन असतं, थोडासा आयनिक कॅरेक्टर याच्यामध्ये असतं. आणि NaCl किंवा AgCl घेतला आपण तर यांच्यामध्ये थोडा कोव्हॅलंट कॅरेक्टर असतो.
हेच आपल्याला बघायचं आहे विथ द हेल्प ऑफ पोलरायझिंग पॉवर, पोलरायझॅबिलिटी अँड सुडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन. तर बघूयात व्हॉट इज एक्झॅक्टली पोलरायझिंग पॉवर. पोलरायझिंग पॉवर म्हणजे काय? सगळ्यात पहिलं हे लक्षात घ्या की पोलरायझिंग पॉवर ही जी प्रॉपर्टी आहे ही कॅटायनची प्रॉपर्टी आहे. पोलराइज ॲबिलिटी जी आहे ही ॲनायनची प्रॉपर्टी आहे. ह्या दोन गोष्टी अगदी क्लिअर आपल्या लक्षात ठेवायचं की पोलरायझिंग पॉवर कोणाची आहे? कॅटायनची. पोलराइज ॲबिलिटी कोणाची आहे? ॲनायनची. ठीक आहे. आता बघूयात एक्झॅक्टली पोलरायझिंग पॉवर म्हणजे काय. ठीक आहे. आपल्याला इथे कॅटायन दिसतोय. ठीक आहे. हा त्याचा न्यूक्लियस आहे. इकडे एक ॲनायन दिसतोय, हा त्याचा न्यूक्लियस आहे. ठीक आहे. या कॅटायनच्या कॉन्टॅक्टमध्ये जेव्हा ॲनायन येतो, कॅटायन म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन, ॲनायन म्हणजे निगेटिव्हली चार्ज्ड आयन. जेव्हा पॉझिटिव्हली चार्ज्ड आयनच्या कॉन्टॅक्टमध्ये निगेटिव्हली चार्ज्ड आयन येतो तेव्हा त्यांच्यामध्ये काय होतं आपण बघूयात. ठीक आहे. मुळात कॅटायन कसा तयार झाला? कॅटायन तयार झाला एक इलेक्ट्रॉन देऊन. ॲनायन कसा तयार झाला? तोच इलेक्ट्रॉन घेऊन. म्हणजे याने एक इलेक्ट्रॉन दिला, त्याने एक इलेक्ट्रॉन घेतला. देणारा कोण? कॅटायन झाला. घेणारा कोण? ॲनायन झाला. आता या कॅटायनची टेंडन्सी काय असते बघा. कॅटायन झाला म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाला. ॲनायन झाला म्हणजे थोडासा इलेक्ट्रॉन रिच झाला. एक इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिसच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तर इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस काय करणार? ऑब्व्हियसली त्या इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस कडून थोडीशी इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करणार. शेवटी इलेक्ट्रॉन तर याचाच आहे ना. इलेक्ट्रॉन कोणाचा आहे? कॅटायनचाच आहे. कॅटायनने इलेक्ट्रॉन दिला, ॲनायनने इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला. कॅटायनची टेंडन्सी असते की मी जो इलेक्ट्रॉन डोनेट केलाय, कम्प्लिटली ट्रान्सफर केलाय, तो इलेक्ट्रॉन थोडासा स्लाइटली स्वतःकडे अट्रॅक्ट करणं, यालाच म्हणतात पोलरायझिंग पॉवर. आणि जेव्हा ॲनायनचा विचार करतो आपण, तर ॲनायन ज्याचा इलेक्ट्रॉन आपण घेतलाय त्याला तो इलेक्ट्रॉन थोडासा शिफ्ट त्याच्याकडे करणं, याला म्हणायचं पोलराइज ॲबिलिटी. आपल्याला माहिती आहे की आपण जर एखाद्याकडून पैसे घेतलेले असतील तर आपल्याला वाटत राहतं की ज्याचे पैसे आपण घेतलेत त्याला आपण पैसे दिले पाहिजेत. ही पैसे परत देण्याची जी टेंडन्सी आहे त्याला आपण म्हणतो पोलराइज ॲबिलिटी. आणि ज्याने पैसे दिले होते त्याला वाटत राहतं की ज्याला आपण पैसे दिलेत त्याने पैसे परत दिले पाहिजे राव, ह्याला म्हणायचं पोलरायझिंग पॉवर. दिलेले इलेक्ट्रॉन परत घेण्याची टेंडन्सी आणि ॲनायनचं घेतलेले इलेक्ट्रॉन परत देण्याची टेंडन्सी, याला म्हणायचं पोलराइज ॲबिलिटी, पोलरायझिंग पॉवर. क्लिअर आहे? आपण बघूयात. या चित्रामध्ये काय होतं की हा जो न्यूक्लियस आहे कॅटायनचा न्यूक्लियस, कॅटायन आपल्याला माहिती आहे की ज्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो त्यांची साईज छोटी असते, ज्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो त्यांची साईज मोठी असते. ॲनायन्स आर लार्जर इन साईज, कॅटायन्स आर स्मॉलर इन साईज. आणि जेव्हा साईज छोटी असते तेव्हा त्याचा न्यूक्लियस जास्त इफेक्टिव्ह असतो. या न्यूक्लियसच्या कॉन्टॅक्टमध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन क्लाउड येते, इथं बघा एक स्फेरिकल इलेक्ट्रॉन क्लाउड तुम्हाला दिसते, पण इथं आपण थोडंसं डॉटेड लाईन असं मेन्शन केलंय. याचा मिनिंग काय होतो की हा न्यूक्लियस त्या इलेक्ट्रॉन क्लाउडला थोडासा इकडे ओढून घेण्याचा प्रयत्न करतो. याला म्हणतो आपण जी युनिफॉर्म इलेक्ट्रॉन क्लाउड आहे ती युनिफॉर्म इलेक्ट्रॉन क्लाउड थोडीशी डिफॉर्म होते. डिफॉर्म होते म्हणजे त्याचा जो ओरिजिनल शेप आहे तो ओरिजिनल शेप थोडासा बिघडतो. इलेक्ट्रॉन डेन्सिटी अनइक्वली थोडीशी डिस्ट्रीब्यूट होते आणि कुठे जाते ती? टुवर्ड्स दी कॅटायन. ओके. ऍक्च्युली ह्या दोघांमध्ये पहिल्यांदा कम्प्लिटली इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाला होता. इलेक्ट्रॉन डेन्सिटी कम्प्लिटली ॲनायनकडे होती, कॅटायनकडे इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी होती. दोन आयन सेपरेट झालेले होते, दोघांमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन होता, दोघेही आयनिक होते. करेक्ट. पण जेव्हा हा कॅटायन ह्या ॲनायनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, ह्याची पोलरायझिंग पॉवर असते, त्याची पोलराइज ॲबिलिटी असते, तेव्हा इलेक्ट्रॉन डेन्सिटी कम्प्लिटली ॲनायनकडे राहत नाही, ती कम्प्लिटली कॅटायनकडे जात नाही. ती कुठे येते? तर ती दोघांच्या इन बिटवीन येते. कुठे? कॅटायन आणि ॲनायनच्या मध्ये, इथे कुठेतरी. आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी दोन्ही ॲटमच्या किंवा आयनच्या इन बिटवीन येणं, यालाच आपण म्हणतो कोव्हॅलंट कॅरेक्टर. आणि हा कोव्हॅलंट कॅरेक्टर आयनिक कंपाऊंडमध्ये इंट्रोड्यूस होतो. याचं रिझन काय? पोलरायझिंग पॉवर ऑफ कॅटायन, पोलराइज ॲबिलिटी ऑफ ॲनायन. त्यामुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठे येते? इन बिटवीन बोथ. कारण आपण कोव्हॅलंट बॉन्डचे डेफिनेशन सांगताना काय सांगितलं होतं की ज्या बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉनची म्युच्युअल शेअरिंग होते. म्युच्युअल शेअरिंग होते म्हणजे काय? एका ॲटम पासून तेवढ्याच डिस्टन्सवरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी असते, दुसऱ्या ॲटम पासून सुद्धा ती तेवढ्याच डिस्टन्सवरती असते. याचा अर्थ काय? ती इन बिटवीन येत असते. ठीक आहे. सेम गोष्ट इथं होते. कंपाऊंड आयनिक आहे पण त्याच्यामध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर इंट्रोड्यूस झाला. कळतं इथपर्यंत? ह्याला अजून सिम्प्लिफाईड करण्यासाठी एक एक्झाम्पल सांगतो. तर मित्रांनो, एक्झाम्पल असं आहे की समजा एक घर आहे, त्या घरातल्या एका मुलीचं, एक घर आहे, या घरातल्या एका मुलीचं, मुलगी आहे थोडी 4 केस काढतो, या मुलीचं लग्न होत आहे, ती सासरी जाते. ठीक आहे. सासरी जाते म्हणजे काय झालं? हे तिचं माहेर आहे, माहेर. ठीक आहे. तर माहेरची साडी घेऊन ती कुठं जाते? सासरला जाते. राईट, सासरला. या केसमध्ये काय झालं? या इलेक्ट्रॉनचं म्हणजे या मुलीचं काय झालं? कम्प्लीट ट्रान्सफर झालं. कम्प्लीट ट्रान्सफर कुठं झालं? सासरी झालं. आता माहेरमध्ये काय होतं? माहेरमध्ये तिची डेफिशियन्सी जाणवते.
डेफिशियन्सी म्हणजे आपल्या घरामध्ये बागडणारी, खेळणारी, झोपणारी, खाणारी, पिणारी मुलगी आता कुठे जाते? सासरी जाते. आणि सासरी काय सीन आहे? सासरी इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली, एक मेंबर नवीन घरामध्ये वाढला, त्यामुळं माहेरच्या ठिकाणी तिची डेफिशियन्सी आहे आणि सासरच्या ठिकाणी इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे, एक माणूस जास्त वाढला. माहेरच्या लोकांना इथं कंप्लीट ट्रान्सफर झालं. आता यांच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे? आयनिक बॉन्ड आहे. आयनिक बॉन्ड का? कारण इथं मुलगी सासरी गेली, पॉझिटिव्ह चार्ज, मुलगी सासरी आली, निगेटिव्ह चार्ज. ह्या दोघांमध्ये बॉन्डिंग आहे. कोणतं अट्रॅक्शन आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. क्लिअर आहे? आता माहेरच्या लोकांना काय वाटत राहतं की आपली मुलगी जी सासरी गेलेली आहे, ती सासरी गेलेली मुलगी कुठल्या तरी सणावाराच्या निमित्तानं घरी परत कधीतरी यावी, 4 दिवस इथे आनंदाने सुखाने राहावी. ओके. माहेरच्या माणसांना हे जे वाटत राहतं की आपली गेलेली मुलगी, सासरी गेलेली मुलगी परत माहेरी यावी, ह्याला म्हणायचं पोलरायझिंग पॉवर. ते तिला फोन करून बोलवत असतात, कधी येते, हा सण येतोय, तो सण येतोय, ये. दिस इज पोलरायझिंग पॉवर. सासरी गेलेल्या मुलीला परत अट्रॅक्ट करणं. सासरच्या लोकांना काय वाटत राहतं की आपल्या घरी आलेली ही मुलगी, आपली सून 4 दिवस जर माहेरी गेली तर आपण 4 दिवस सुखाने राहू. त्यामुळे सासरच्यांना वाटतं ही परत जावी. सासरच्यांना ती परत जावी वाटणं म्हणजे काय झालं? पोलराइज ॲबिलिटी. खरा गेम इथं यांना वाटत असतं ही परत यावी, सासरच्यांना वाटतं ती परत जावी. ही झाली पोलरायझिंग पॉवर, ह्याची झाली पोलराइज ॲबिलिटी. पण त्या मुलीला काय वाटत राहतं? त्या मुलीला वाटत राहतं की आपण ना माहेरी जावं, ना आपण सासरी जावं. आपण कुठं जावं? आपण आपला छोटासा नवरा घेऊन आपण या दोघांच्या इन बिटवीन कुठेतरी सेपरेट राहावं. ती काय झाली? सासरी राहिली का? नाही. ती माहेरी गेली का? नाही. ती कुठं आली? इन बिटवीन. इन बिटवीन इलेक्ट्रॉन डेन्सिटी येणं यालाच म्हणतो आपण कोव्हॅलंट कॅरेक्टर. आणि हे कोव्हॅलंट कॅरेक्टरचं ज्ञान कोणी दिलं? फजनने दिलं. म्हणून हे फजनचं वजन खूप जास्त गरजेचं आहे. तर आपल्याला कळलं असेल की एखाद्या आयनिक कंपाऊंडमध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर कसा इंट्रोड्यूस होतो. आपण 2 टर्म बघितल्या, पोलरायझिंग पॉवर, पोलराइज ॲबिलिटी. आता आपल्याला तिसरी केस बघायची आहे, दॅट इज सुडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन. ठीक आहे? सुडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन. मुळात इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन काय असतं? ग्रुप 18 जे एलिमेंट्स आहेत ज्याला आपण नोबेल गॅसेस म्हणतो मोर करेक्टली. दे आर नॉट इनर्ट गॅसेस, दे आर नॉट रेअर गॅसेस, दे आर मोर करेक्टली नोबेल गॅसेस. तर हे जे नोबेल गॅसेस आहेत किंवा इनर्ट गॅसेस आहेत, या इनर्ट गॅसेसचं कॉन्फिगरेशन काय असतं? त्यांचा जो पी ऑर्बिटल आहे तो पी ऑर्बिटल फुलफिल असतो. ओके. पण सुडो नोबेल म्हणजे किंवा सुडो इनर्ट कॉन्फिगरेशन म्हणजे, सुडो म्हणजे खोटा खोटा. दे आर नॉट ऍक्च्युअली इनर्ट गॅसेस बट दे बिहेव, दे प्रिटेंड टू बी ॲज अन इनर्ट गॅसेस. तर असे कोणते एक्झाम्पल आहेत? तर जेवढे डी ब्लॉक मधले एलिमेंट्स आहेत ते डी ब्लॉक मधले एलिमेंट्स, त्यांचं कॉन्फिगरेशन काय असतं? ओके. ND10. ओके. किंवा F ऑर्बिटल जर असेल तर F14. ओके. N-1 D10 किंवा N-2 F14. तर असं कॉन्फिगरेशन जर आपल्याला कुठं दिसलं तर त्या केसमध्ये सुद्धा काय असतं? कोव्हॅलंट कॅरेक्टर इंट्रोड्यूस होतो. याचं रिझन काय? की ज्या ज्या एलिमेंटच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये डी ऑर्बिटल येतो, F ऑर्बिटल येतो, तिथे डी ऑर्बिटलचा आणि F ऑर्बिटलचा पुअर स्क्रीनिंग इफेक्ट असतो. पुअर स्क्रीनिंग इफेक्ट असेल तर ॲटॉमिक साईज डिक्रीज होते. ॲटॉमिक साईज डिक्रीज झाली तर पोलरायझिंग पॉवर वाढते. आता स्क्रीनिंग इफेक्ट म्हणजे काय? तर न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स शेल याच्यामध्ये जे शेल असते, त्या शेल समजा त्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन ऍड होत असतील तर ती शेल काय करते? ती इलेक्ट्रॉनची डेन्सिटी काय करते? न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स शेलमध्ये एक स्क्रीन तयार करते, एक शिल्ड तयार करते. त्याला आपण म्हणतो स्क्रीनिंग इफेक्ट. ठीक आहे? पण तीच जर शिल्डिंग पुअर असेल, वीक असेल तर न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स शेल यांच्यामध्ये काय असतं? अट्रॅक्शन जास्त असतं. अट्रॅक्शन जास्त असेल तर साईज छोटी असते, न्यूक्लियस जास्त इफेक्टिव्ह असतो. जास्त इफेक्टिव्ह न्यूक्लियस शेजारच्या एनायनची इलेक्ट्रॉन क्लाउड डिस्टॉर्ट करू शकतो किंवा स्वतःकडे अट्रॅक्ट करू शकतो. त्यामुळे त्याची पोलरायझिंग पॉवर जास्त आहे. जिथं पोलरायझिंग पॉवर जास्त आहे तिथं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त आहे. आपण बघूयात कोव्हॅलंट कॅरेक्टर कशावरती डिपेंड करतो. इथपर्यंत क्लिअर आहे? पोलरायझिंग पॉवर क्लिअर आहे, पोलराइज ॲबिलिटी क्लिअर आहे आणि सुडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन क्लिअर आहे. आता आपण काही ठोकताळे बघूयात ज्याच्यावरनं आपल्याला डायरेक्टली MCQ सॉल्व्ह करता येतील. त्या छोट्या छोट्या ट्रिक्स आणि त्या ट्रिक्सवरनं डायरेक्टली आपल्याला MCQ सॉल्व्ह करायचे आहेत. सी, फजन रूल काय म्हणतो की ग्रेटर इज द पोलरायझेशन ऑफ अन एनायन इन अ मॉलिक्यूल, मोर इज द कोव्हॅलंट कॅरेक्टर इन द मॉलिक्यूल. जेवढं पोलरायझेशन जास्त तेवढं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त. आणि हे पोलरायझेशन जे आहे ते कशावरती डिपेंड आहे? पोलरायझेशन डिपेंड आहे चार्ज ऑन कॅटायन. कॅटायनवरती जेवढा चार्ज जास्त असेल, जेवढा पॉझिटिव्ह चार्ज जास्त असेल तेवढं पोलरायझेशन जास्त असतं. कळतंय?
कॅटायन वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि पॉझिटिव्ह चार्ज जास्त असेल तर पोलरायझेशन जास्त असतं का, कारण पोलरायझिंग पॉवर जास्त असते. तो पोलरायझेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज ऑन कॅटायन, इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू साइज ऑफ कॅटायन. पॉझिटिव्ह चार्ज जास्त असेल तर साईज छोटी असते, आणि जर इन केस साईज मोठी असेल कॅटायनची तर इट मीन्स तिथला न्यूक्लियस जास्त इफेक्टिव्ह नाहीये. त्यामुळे पोलरायझेशन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू साइज ऑफ कॅटायन. आपल्याला जास्त पोलरायझेशन पाहिजे असेल तर काय लागेल, कॅटायन छोटा लागेल, पॉझिटिव्ह चार्ज जास्त लागेल. तिसरा फॅक्टर आहे चार्ज ऑन एनायन. एनायनवरती जेवढा निगेटिव्ह चार्ज जास्त असेल तेवढं पोलरायझेशन जास्त असेल, कारण पोलराइज ॲबिलिटी जास्त असेल. त्यानंतर साईज ऑफ एनायन. एनायनची साईज जेवढी जास्त असेल तेवढं पोलरायझेशन जास्त असेल, आणि कोव्हॅलंट कॅरेक्टरशी ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, कारण जेवढं पोलरायझेशन जास्त तेवढं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त. एक बेस्ट एक्झाम्पल आपल्या समोर आहे बघा, BeCl2, MgCl2, CaCl2, SrCl2, BaCl2 हे सगळे एकाच ग्रुपमधले आहेत. सी बेगम काल, BEMG बेगम काल, सारस बागेत, रडली रमली, तुम्हाला रडवायचा रडवा, रमवायचा रमवा. ठीक आहे, BE बे, MG गम, बेगम काल, सारस बागेत, रमली. तर इथं बेरिलियम जो आहे तो सेकंड ग्रुप मधला टॉप मोस्ट एलिमेंट आहे. त्याच्यानंतर खाली मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे की टॉप टू बॉटम काय होतं, ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते. त्यामुळे सगळ्यात छोटा कोण, B. आणि या सगळ्यांवरती कोणता चार्ज आहे, सगळ्यांवरती +2 चार्ज आहे. का +2 चार्ज आहे, कारण हे सगळेच ग्रुप सेकंड वाले एलिमेंट आहेत. ग्रुप सेकंड वाले एलिमेंटच्या डोक्यावरती कोणता चार्ज असतो, ते +2 ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिट करतात. +2 +2 +2 +2 +2. सगळ्यांवरती सेम चार्ज आहे, पण साईज सगळ्यांची डिफरंट आहे. जेवढी छोटी साईज तेवढा पॉझिटिव्ह चार्ज इफेक्टिव्ह. त्यामुळे स्मॉलर साईज असेल आणि प्लस चार्ज जास्त असेल तर त्या केसमध्ये काय होतं, पोलरायझेशन जास्त असतं, कॅटायनची पोलरायझिंग पॉवर जास्त असते, त्यामुळे कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असतं. म्हणून हा कोव्हॅलंट कॅरेक्टरचा डिक्रीजिंग ऑर्डर आपल्यासमोर दिलेला आहे. होपफुली हे क्लिअर झालेलं असावं. नेक्स्ट, सी फॉर द कॅटायन्स ऑफ नियरली सेम साईज अँड चार्ज. म्हणजे जर दोन कॅटायन आपल्याकडे आहेत ज्यांची साईज आणि चार्ज दोन्ही सेम आहेत, म्हणजे साईज पण ऑलमोस्ट इक्वल आहे आणि चार्ज पण दोघांमध्ये सेम आहे, तर त्या केसमध्ये ऑर्डर ऑफ पोलरायझिंग पॉवर कशावर डिपेंड करते, सुडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन असेल तर तिथे पोलरायझेशन जास्त असतं ॲज कम्पेअर टू ॲक्च्युअल इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन. एक्झाम्पल पहा, तुम्हाला दिलं CuCl NaCl. ठीक आहे, कोव्हॅलंट कॅरेक्टर आपल्याला कम्पेअर करायचं आहे, तर CuCl मधलं कोव्हॅलंट कॅरेक्टर हे NaCl पेक्षा जास्त आहे. ओके, त्याचं रिझन काय, तर कॉपर प्लस वनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन निऑनच्या पुढे चालू होतं 3s2 3p6 3d10. सुडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन. कॉपर इनर्ट गॅस आहे का, नाही, कॉपर ऍक्च्युअली मेटल आहे, राईट, बट इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन सारखा बिहेव करतो, 3d10 आहे, 3p6 3d10. त्यामुळे याला काय म्हणालो आपण, सुडो म्हणजे खोटा सुडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन. सोडियम प्लस 1s2 2s2 2p6 ऍक्च्युअल मध्ये इनर्ट गॅसचं कॉन्फिगरेशन आलं, त्यामुळे ऍक्च्युअल इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन पेक्षा सुडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशनचं पोलरायझेशन जास्त असतं, पोलरायझिंग पॉवर जास्त असते. त्याचं कारण काय सांगितलं होतं, इथे डी ऑर्बिटल इंट्रोड्यूस होतो आणि डी ऑर्बिटलचा स्क्रीनिंग इफेक्ट हा पुअर असतो. पुअर स्क्रीनिंग इफेक्ट असेल तर साईज छोटी होते. आपल्याला माहिती आहे कॅटनची साईज छोटी असेल तर पोलरायझिंग पॉवर जास्त असते, पोलरायझिंग पॉवर जास्त असेल तर कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असतो. विठाल पुढे कॅटायन्स विथ सुडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन, जे आपण आत्ताच डिस्कस केलंय. मोर झेड इफेक्टिव्ह म्हणजे न्यूक्लिअर चार्ज जास्त आणि पोलरायझिंग पॉवर इन्क्रीजेस. पुढे जाऊया, ऍप्लिकेशन्स ऑफ फजन रूल बाय मानवी स्वभाव. काय की आपण जे काही शिकतो त्याचा फायदा काय, त्याचं ऍप्लिकेशन काय, तर त्याचं ऍप्लिकेशन शिकूयात आपण. पहिलं ऍप्लिकेशन बघा, जे आपण ऑलरेडी डिस्कस केलंय, की डिटर्मिनेशन ऑफ कोव्हॅलंट कॅरेक्टर इन अन आयनिक कंपाऊंड. एखाद्या आयनिक कंपाऊंड मध्ये किती कोव्हॅलंट कॅरेक्टर आहे, तर एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन जर इन्क्रीज होत असेल तर कोव्हॅलंट कॅरेक्टर सुद्धा इन्क्रीज होतो. तुमच्यासमोर एक्झाम्पल आहे LiF, LiCl, LiBr, Li. ओके, लिथियम आयोडाईड. या सगळ्यांमध्ये कॅटायन सेम आहे, सगळीकडे लिथियम 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 लिथियम, राईट. इकडे F- Cl- Br- I-. आपल्याला कॅटायनची साईज छोटी पाहिजे होती आणि अनायनची साईज मोठी पाहिजे होती. जेवढा लार्जर अनायन असेल तेवढं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असतं. त्यामुळे या सगळ्यांमध्ये जर बघितलं फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, तर फर्ग्युसन कॉलेज बाहेर आईस्क्रीम असतात टेस्टी. फर्ग्युसन कॉलेज बाहेर आईस्क्रीमची साईज मोठी आहे, त्यामुळे काय झालं, पोलराइज ॲबिलिटी जास्त झाली. पोलराइज ॲबिलिटी जास्त असेल तर कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त. बघा 2 ठोकताळे लक्षात ठेवायचे आहे. ओके, तिसरं सुद्धा. पहिला काय की पोलरायझिंग पॉवर कधी जास्त असते, जेव्हा कॅटायनची साईज छोटी असते, पॉझिटिव्ह चार्ज जास्त असतो. दुसरा काय, एनएनची साईज लार्जर असेल तर पोलराइज ॲबिलिटी जास्त असते,
पोलरायझेबिलिटी जास्त आहे, कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त आहे. आणि तिसरं सुडो इनेट गॅस कॉन्फिगरेशन असेल तर कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असतं. खालचं एक्झाम्पल बघा, NaF, Na2O, Na3N. या केसमध्ये कॅटायन सोडियम सोडियम सोडियम, ओके, तिन्ही केसमध्ये. पण इथे F मायनस आहे, इथं O2 मायनस आहे, N3 मायनस आहे. ऑक्सिजनवर -2 चार्ज, नायट्रोजनवर -3 चार्ज आणि F वरती -1 चार्ज. इथे बघितलं आपण तर नायट्रोजनवर जास्त चार्ज आहे, -3 चार्ज आहे. हे कसं कळलं आपल्याला? कारण इकडे 3 सोडियम आहेत, 3 सोडियमचे मिळून किती झालं? +3 चार्ज. इथं काय असणार? -3 चार्ज. इथे सोडियम +1, 2 सोडियम आहेत +2, एका ऑक्सिजनवरती -2, एका सोडियमवर +1 चार्ज, एका फ्लोरीनवर -1 चार्ज. त्यामुळे जेवढा निगेटिव्ह चार्ज जास्त तेवढी पोलरायझेबिलिटी जास्त, जेवढी पोलरायझेबिलिटी जास्त तेवढं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. व्हेरिएशन इन मेल्टिंग पॉईंट. आपण जिथून लेक्चरची सुरुवात केली होती त्या प्रश्नाचं उत्तर इथं आहे की मेल्टिंग पॉईंट कसा व्हॅरी होतो. याच्या 2 टर्म दिल्यात, एक लॅटिस एनर्जी आणि दुसरा एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन. ठीक आहे, तर मेल्टिंग पॉईंट जो आहे तो लॅटिस एन्थॅल्पीवरती डिपेंड असतो आणि एक्सटेंट ऑफ पोलरायझेशनवरती डिपेंड असतो. लॅटिस एन्थॅल्पीवरती कसा डिपेंड असतो की एखाद्या क्रिस्टल लॅटिसची लॅटिस एन्थॅल्पी जास्त आहे, याचा अर्थ तो क्रिस्टल जास्त स्टेबल आहे. जेव्हा कॅटायनची साईज स्मॉलर असते तेव्हा स्टेबल क्रिस्टल लॅटिस तयार होतो, जास्त एनर्जी रिलीज होते आणि आपण म्हणतो की त्याची लॅटिस एन्थॅल्पी जास्त आहे. दुसरं, मग तो मेल्ट व्हायला जास्त टेम्परेचर लागेल, इझिली मेल्ट होणार नाही. एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन, जर पोलरायझेशन जास्त असेल तर त्या केसमध्ये त्याच्यात कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त इंट्रोड्यूस होतो आणि कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त इंट्रोड्यूस झाला तर कोव्हॅलंट कंपाऊंडचा मेल्टिंग पॉईंट हा कमी असतो, आयनिक कंपाऊंडचा मेल्टिंग पॉईंट जास्त असतो. Melting point is directly proportional to lattice enthalpy and melting point is inversely proportional to extent of polarization. नेक्स्ट, व्हेरिएशन इन मेल्टिंग पॉईंट. त्याच्यामध्येच बघा हेच, मेल्टिंग पॉईंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन. पुढे बघूयात आपण व्हेरिएशन इन मेल्टिंग पॉईंटमध्येच अगेन. तर मेल्टिंग पॉईंट कोणाचा जास्त असेल? LiFचा. कशामुळे? कारण तिकडे फ्लोरीन आहे, F- छोटा anion आहे. छोटा anion असेल तर पोलरायझेबिलिटी कमी आहे. पोलरायझेबिलिटी जर कमी असेल तर आयनिक कॅरेक्टर जास्त आहे. आयनिक कॅरेक्टर जास्त असेल तर आयनिक कंपाऊंडचा मेल्टिंग पॉईंट जास्त असतो. त्या उलट LiI म्हणजे लिथियम आयोडाईड, इथला जो anion आहे आयोडीन, तो सगळ्यात मोठा आहे साईजने, टॉप टू बॉटमला असतो आयोडीन. तर I- साईजने लार्जर आहे, त्याची पोलरायझेबिलिटी जास्त आहे, कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त आहे, मेल्टिंग पॉईंट कमी आहे. इकडे NaCl, MgCl2, AlCl3, SiCl4. NaCl मध्ये बघा Na वरती +1 चार्ज आहे, MgCl2 मध्ये Mg वरती +2 चार्ज आहे, AlCl3 मध्ये Al वरती +3 चार्ज आहे, SiCl4 मध्ये Si वरती +4 चार्ज आहे. जेवढा कॅटायन वरचा पॉझिटिव्ह चार्ज जास्त तेवढे त्याच्यामध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त, कारण पोलरायझिंग पॉवर जास्त. आणि जिथे कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असतो तिथे मेल्टिंग पॉईंट कमी असतो. इकडे Na वरती +1 चार्ज आहे, +1 चार्ज, कमी पोलरायझिंग पॉवर, कमी कोव्हॅलंट कॅरेक्टर, जास्त आयनिक कॅरेक्टर असेल तर जास्त मेल्टिंग पॉइंट. ठीक आहे, पुढे इंटेन्सिटी ऑफ कलर. हा थोडासा हटके टॉपिक आहे, हटके ऍप्लिकेशन आहे की कलरची इंटेन्सिटी कळते आपल्याला त्याच्यावरनं पोलरायझेशन वरनं. एक्झाम्पल बघा, तुम्हाला एक SnCl2 आणि SnI2 दिलेला आहे. दोन्हीमध्ये पण Sn आहे. Sn ची दोन्हीकडे ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे. SnCl2 मध्ये पण +2 आहे, SnI2 मध्ये पण +2 आहे. पण तिकडे आयोडीन साईजने मोठा आहे, पोलरायझेबिलिटी जास्त आहे. पोलरायझेबिलिटी जास्त असेल तर तुम्हाला इंटेन्स कलर मिळतो. ठीक आहे, खालच्या केसमध्ये बघा PbCl2, PbR2, PbI2. PbCl2 क्लोरीन, थोडासा मोठा आयोडीन, थोडा मोठा ब्रोमीन, त्याच्यापेक्षा मोठा आयोडीन. जेवढा लार्जर anion तेवढं पोलरायझेशन जास्त, तेवढा इंटेन्स कलर. म्हणून इथं आपल्याला काय सांगितलंय? कलर ऑफ सम कंपाऊंड्स कॅन बी एक्सप्लेन बाय पोलरायझेशन ऑफ देअर बिगर निगेटिव्ह आयन्स. ठीक आहे, bigger anions are more polarized and hence their electrons get excited by partial absorption of visible light. That's why they shows intense color. Clear? Next, solubility in water. आपण ऑलरेडी डिस्कस केलंय की जेवढं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त तेवढी सॉल्युबिलिटी कमी. आपण सुरुवातीलाच बघितलं होतं की NaCl आणि AgCl हे दोन्ही पण काय आहेत? आयनिक कंपाऊंड्स आहेत. आयनिक कंपाऊंड इन द सेन्स कॅटायन anion पासून बनलेले आहेत. पण NaCl वॉटर सॉल्युबल आहे, AgCl वॉटर सॉल्युबल नाही आहे. त्याचं रिझन काय की AgCl मध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त आहे. कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असेल तर तो वॉटर इनसॉल्युबल असतो. बघा, सॉल्युबिलिटी इन वॉटर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन. आणि कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असेल तर सॉल्युबिलिटी कमी असते. AgCl, AgBr, Agi. ठीक आहे, AgCl ची सॉल्युबिलिटी यांच्या कंपॅरिझन मध्ये, नॉट इन कंपॅरिझन विथ NaCl, इन कंपॅरिझन विथ AgBr, Agi, AgCl ची सॉल्युबिलिटी जास्त आहे. त्याचं रिझन काय की इथे Cl- आहे, इथे Br- आहे, इथे I- आहे.
आय मायनस हा लार्जर अनायन आहे, जेव्हा लार्जर अनायन असतं तेव्हा कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असतं, सॉल्युबिलिटी कमी असते. आय मायनस बीआर मायनस पेक्षा सीएल मायनस छोटा अनायन आहे, छोटा अनायन असेल तर काय होतं, तिथं त्याची पोलरायझॅबिलिटी असते, कमी असते, त्यामुळे कोव्हॅलंट कॅरेक्टर कमी असतो, आयनिक कॅरेक्टर जास्त असतो, त्यामुळे सॉल्युबिलिटी जास्त आहे. इथे बघा FeOH टॉईस, FeOH थ्राईस. इथे Fe चे ऑक्सिडेशन स्टेट काढून बघितली तर +2 येईल, इथे Fe चे ऑक्सिडेशन स्टेट +3, म्हणजे कॅटायन वरती हायर पॉझिटिव्ह चार्ज, हायर पॉझिटिव्ह चार्ज, ग्रेटर पोलरायझिंग पॉवर, ग्रेटर पोलरायझिंग पॉवर, ग्रेटर कोव्हॅलंट कॅरेक्टर, ग्रेटर कोव्हॅलंट कॅरेक्टर, लेस आयनिक कॅरेक्टर, लेस आयनिक कॅरेक्टर, लेस सॉल्युबिलिटी इन वॉटर. नेक्स्ट सी, इथे Ag2O Ag2S दोन्हीकडे पण Agच आहे, ठीक आहे, पण इथं ऑक्सिजन आहे, इथं सल्फर आहे. इथे O2 मायनस आहे, इथे S2 मायनस आहे. S2 मायनस लार्जर अनायन, लार्जर अनायन, मोर पोलरायझिंग, मोर पोलरायझेशन, मोर पोलरायझेशन, मोर कोव्हॅलंट कॅरेक्टर, मोर कोव्हॅलंट कॅरेक्टर, लेस आयनिक कॅरेक्टर, लेस आयनिक कॅरेक्टर, लेस सॉल्युबिलिटी. Ag सोबत कंपॅरिझन नाहीये, O2 मायनस S2 मायनस मध्ये कंपॅरिझन आहे. O2 मायनस मध्ये आयनिक कॅरेक्टर जास्त, काय, कारण तिथं स्मॉलर एनायन आहे, ठीक आहे. लेट्स गो टू MCQ. एवढ्या डिटेलमध्ये थेरी शिकल्याच्या नंतर आता आपल्याला 1 मिनिटाच्या आत MCQ सॉल्व्ह करायचे आहेत. 1 मिनिटाच्या आत एक MCQ सॉल्व्ह झाला पाहिजे, तेवढी आपल्या एक्झामची रिक्वायरमेंट असते. याच्यानंतर फजन रूलवरती जर कुठलाही क्वेश्चन आला तर तो क्वेश्चन आपला सॉल्व्ह झाला पाहिजे. कंक्लुडिंग स्टेटमेंटमध्ये काय काय लक्षात ठेवायचं आहे, पोलरायझिंग पॉवर, पोलरायझॅबिलिटी, सुडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन. पोलरायझिंग पॉवर जास्त, कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त, पोलरायझॅबिलिटी जास्त, कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त, सुडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन असेल, कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त. कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असेल, सॉल्युबिलिटी कमी असते, वॉटरमध्ये सॉल्युबिलिटी, मेल्टिंग पॉईंट जास्त असतो, कलर इंटेन्स असतो, ठीक आहे. या 3 गोष्टी. पोलरायझिंग पॉवर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाची, कॅटायनच्या चार्जची, जेवढा चार्ज जास्त तेवढं पोलरायझिंग पॉवर जास्त, एनायनवरचा जेवढा चार्ज जास्त तेवढी त्याची पोलरायझॅबिलिटी जास्त, ठीक आहे. अशा काही ठोकळ्यांच्या आधारे आपण MCQ सॉल्व्ह करूयात अगदी रॅपिडमध्ये, ठीक आहे. पहिला MCQ आपल्यासाठी आहे, अकॉर्डिंग टू फजन्स रूल द कोव्हॅलंट कॅरेक्टर इज मोस्ट फेवर्ड इन, मोस्ट फेवर्ड इन, ओके. बघा, स्मॉल कॅटायन, लार्ज एनायन, लार्ज कॅटायन, लार्ज एनायन, स्मॉल कॅटायन, स्मॉल एनायन, लार्ज कॅटायन, स्मॉल एनायन, असे 4 ऑप्शन आपल्याकडे आहेत, ठीक आहे. तर कोव्हॅलंट कॅरेक्टर मोस्ट फेवर्ड कधी असेल, जेव्हा स्मॉल कॅटायन असेल, लार्ज एनायन असेल. कॅटायन स्मॉल, ग्रेटर पोलरायझिंग पॉवर, एनायन लार्ज, ग्रेटर पोलरायझॅबिलिटी. ऑप्शन ए विल बी दी करेक्ट आन्सर, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आयनिक नेचर इज मोर इन, कोणामध्ये आयनिक नेचर मोर आहे, तर जिथं छोटा एनायन असेल, कारण कॅटायन सगळ्यांमध्ये सिमिलर आहे, छोटा एनायन कोण आहे, F मायनस. F मायनस मध्ये काय असेल, मोर आयनिक कॅरेक्टर असेल, आणि मोर कोव्हॅलंट कॅरेक्टर कोणामध्ये असेल, AgI मध्ये, ओके. नेक्स्ट, आयनिक नेचर ऑफ द बॉन्ड इज लोएस्ट इन, आयनिक नेचर लोएस्ट म्हणजे कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त, कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त कुठे, जिथे मोर लार्जर एनायन आहे, दॅट इज CaI2, ऑप्शन ए. नेक्स्ट, द कंपाऊंड विथ मोर कोव्हॅलंट कॅरेक्टर इज, इथे CaF2, CaCl2, ZnF2, ZnCl2. काय विचारले तुम्हाला, मोर कोव्हॅलंट कॅरेक्टर. मोर कोव्हॅलंट कॅरेक्टर साठी कॅल्शियमचे 2 ऑप्शन कट होतात, कारण तुमच्याकडे झिंक येतं, झिंक मध्ये काय येतं, सुडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन. त्यातल्या त्यात ZnF2, F2 स्मॉलर एनायन आहे, Cl2 लार्जर एनायन आहे, त्यामुळे जिथं लार्जर एनायन आहे तिथं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त आहे, त्यामुळे डी ZnCl2 हे आपलं आन्सर असेल. नेक्स्ट, विच इज मोर आयनिक, मोर आयनिक कोणता असेल, जिथे लार्जर कॅटायन आहे, कारण एनायन सगळ्यांमध्ये सेम आहे, सो सीझियम फ्लोराइड विल बी द आन्सर, ऑप्शन डी. नेक्स्ट, विच इज मोर आयनिक, तर NaF मोर आयनिक असेल, कारण स्मॉलर एनायन आहे. नेक्स्ट, विच हॅज हायेस्ट मेल्टिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट कोणाचा जास्त असतो, आयनिक कंपाऊंडचा जास्त असतो, त्यामुळे सगळ्यात जास्त आयनिक कोण असेल, तर सगळ्यात जास्त आयनिक असेल RbCl, कारण Cl सगळ्यांमध्ये कॉमन आहे. कॅटायनची साईज बघा, टॉप टू बॉटम इन्क्रीज होते, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम. रुबिडियम सगळ्यात जास्त लार्जर कॅटायन आहे, लार्जर कॅटायन असेल तर पोलरायझिंग पॉवर कमी असते, पोलरायझिंग पॉवर कमी असेल तर कोव्हॅलंट कॅरेक्टर कमी असतो, आयनिक कॅरेक्टर जास्त असतो, आयनिक कॅरेक्टर जास्त, मेल्टिंग पॉईंट जास्त. विच इज मोस्ट आयनिक कंपाऊंड, मोस्ट आयनिक कोण असेल, तर जिथं एनायन वरती स्मॉलर चार्ज आहे, F वरती -1 आहे, O वरती -2 चार्ज आहे, N वरती -3 चार्ज आहे, त्यामुळे LIF. नेक्स्ट, द चार्ज टू साइज रेशो ऑफ अ कॅटायन determines its polarizing power. Which one of the following sequences represent the increasing order of the polarizing power of the cation species, that is K plus, Ca2 plus, Mg2 plus, Be2 plus. आपल्याला माहिती आहे सगळे अगेन एका ग्रुप मधले आहेत, कोण, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम,
फर्स्ट ग्रुपमधला एलिमेंट आहे, लेफ्ट साईडला आहे. ओके, बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम राईट साईडला आहेत. राईट साईडला असेल तर लेफ्ट राईट पिरियडिक टेबलमध्ये साईज डिक्रीज होते, त्यामुळे छोटे कोण आहेत, ग्रुप सेकंड वाले छोटे आहेत. त्यातल्या त्यात ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज जास्त असतो त्यांची साईज छोटी असते. ओके, आणि टॉप टू बॉटम येताना साईज इन्क्रीज होते, त्यामुळे सगळ्यात टॉपला कोण आहे तिथं बेरिलियम आहे. त्यामुळे जिथं Be2+ आहे, बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम, सगळ्यात छोटा कोण आहे, बेरिलियम 2+. छोटा असेल मोर पोलरायझिंग पॉवर, मोर पोलरायझिंग पॉवर, मोर कोव्हॅलंट कॅरेक्टर. तुम्हाला विचारलं पोलरायझिंग पॉवरचा सिक्वेन्स, सो ऑप्शन डी विल बी दी फायनल आन्सर. ओके, मॅक्स कोव्हॅलंट कॅरेक्टर जे मेन्सला विचारलेला क्वेश्चन आहे. मॅक्स कोव्हॅलंट कॅरेक्टर कोणामध्ये, जिथे जास्त पॉझिटिव्ह चार्ज आहे. AlCl3 अल्युमिनियम कॅरीज +3 चार्ज, सो मोर कोव्हॅलंट कॅरेक्टर. नेक्स्ट मॅक्स पोलरायझिंग कॅटायन. मॅक्स पोलरायझिंग कॅटायन अगेन Al3+, बिकॉज सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह चार्ज तिथं आहे. नेक्स्ट हायेस्ट कोव्हॅलंट कॅरेक्टर किंवा हायेस्ट कोव्हॅलंट कोण हायेस्ट कोव्हॅलंट आहे, तर BeCl2 स्मॉलर कॅटायन, बेरिलियम In+2. नेक्स्ट मोस्ट कोव्हॅलंट, सगळ्यात मोस्ट कोव्हॅलंट कोण असेल, NaI लार्जर एनायन. नेक्स्ट मोस्ट पोलराइज्ड एनायन अगेन I- बिकॉज लार्जर साइज. मोस्ट कोव्हॅलंट AlF3 AlCl3 AlBr3 AlI3 AlI3. ठीक आहे. नेक्स्ट मॅक्स कोव्हॅलंट कोण असेल, मॅक्स कोव्हॅलंट लिथियम आयोडाइड. त्यानंतर मिनिमम पोलरायझिंग कोण असेल, लार्जर कॅटायन दॅट इज Cgm+. नेक्स्ट मोस्ट पोलरायझिंग कोण असेल, कॉपर +1 बिकॉज सुडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट मोस्ट आयनिक कोण असेल, तर जिथं सगळ्यात जास्त साईज आहे BaF2 बेरियम फ्लोराईड. त्यानंतर मॅक्स कोव्हॅलंट कोण असेल, SiO2 बिकॉज सिलिकॉन कॅरीज +4 चार्ज. जेवढा पॉझिटिव्ह चार्ज असतं तेवढं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त. लिस्ट कोव्हॅलंट म्हणजे मोर आयनिक कोण असेल, तर AlF3 बिकॉज स्मॉलर एनायन. मोस्ट आयनिक कोण असेल, तर लिथियम फ्लोराईड बिकॉज स्मॉलर एनायन. मोस्ट कोव्हॅलंट कोण असेल, लिथियम आयोडाइड. मॅक्स पोलरायझेशन अगेन SiCl4. लिस्ट आयनिक कोण असेल, BaCl2 कारण लार्जर कॅटायन. त्यानंतर लिस्ट सोल्युबल कोण असेल, ज्याच्यात मोर कोव्हॅलंट कॅरेक्टर असेल. मोर कोव्हॅलंट कॅरेक्टर कोणामध्ये, SiCl4 मध्ये. त्यानंतर सुडो नोबल गॅस कॅटायन कोण आहे, Cu+1. ठीक आहे. लिस्ट सोल्युबल विच इज मोर कोव्हॅलंट इज लिथियम आयोडाइड. त्यानंतर मॅक्स पोलरायझिंग सुडो, तर याचं उत्तर आहे कॉपर प्लस. ओके, झिंक 2+ सुद्धा सुडोच आहे, कारण झिंक 2+चं कॉन्फिगरेशन सुद्धा 3D10 येतं, कॉपरचं पण 3D10 येतं. तुम्ही जर त्यांची साईज बघितली लेफ्ट राईटमध्ये, तर लेफ्ट राईटमध्ये साईज कोणाची जास्त आहे, झिंकची कमी असली पाहिजे होती. एक्सपेक्टेड होतं की झिंकची कमी असली पाहिजे राईट साईडला, बट कॉपरची साईज कमी आहे, त्यामुळे कॉपर जो आहे तो मॅक्स पोलरायझिंग आहे, कॉपर +1. ठीक आहे. सेम इन अन आयनिक कंपाऊंड A+X- द डिग्री ऑफ कोव्हॅलंट बॉन्डिंग इज ग्रेटेस्ट व्हेन. आपल्याला माहिती आहे की A+ कसा पाहिजे, A+ स्मॉल पाहिजे, X- लार्ज पाहिजे, ऑप्शन बी. ठीक आहे. अशा प्रकारे सगळे MCQs संपलेले आहेत फजन रूलवरचे. होपफुली तुम्हाला फजन रूल अगदी क्लिअर कळालेला असेल. फजन रूलवरती काही जर तुमचे प्रश्न असतील, काही समस्या असतील, तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण त्याच्यावरती सुद्धा एखादा नवीन व्हिडिओ बनवूयात. ओके, हा छोटासा प्रयत्न होता फजन रूल तुम्हाला समजावून सांगण्याचा. पुढच्या वीकमध्ये भेटूयात परत एका नवीन कन्सेप्ट सोबत.